आपण पाहताय की नागरिक इलेक्ट्रॉनिक्स आहे हे दुकान गेली 15 वर्ष हे दुकान इथे आहे आणि या दुकानाचे मालक संजय चौरसिया यांच्यावर एक अमानुष प्रकार या इथल्या लोकल गुंडाने, एक छपरी गुंडाने यांच्यावर केला आहे। त्याचं कारण असं आहे की बाजूला एक आपला शिवम मार्ट म्हणून एक मॉल टाईप असं एक शॉप ओपन होत आहे आणि त्या शॉपच्या मालकाला या लोकल गुंडांनी इथे बोलवलं आणि त्याला निरोप दिला की आम्हाला भेटायला या म्हणून। तो भेटायला गेला असता तो भेटायला जाण्याआधी त्यांनी संजय चौरसिया यांना सांगितलं की माझ्या सोबत चला, मला या दादांनी तिथे बोलवलं आहे म्हणून संजय चौरसिया त्यांच्या सोबत गेले आणि त्याच्यानंतर त्यांचं संभाषण झालं। त्यांनी त्या मॉलच्या मालकाला असं विचारणा केली की इतका मोठा शॉप तुम्ही टाकलाय, मग आमच्यासाठी काय, आम्हाला त्याच्यात काही हिस्सा आहे की नाही, आम्हाला काही मिळणार की नाही। तर त्याच्यानंतर त्या मालकाने सांगितलं हो दादा, त्यांनी पण हसून उत्तर दिलं हो दादा आपण ते बघू नंतर। आणि त्याच्यानंतर ते परतत असताना ते पुढे निघून गेले आणि हे मागे राहिले म्हणून यांना तिथे थांबवलं गेलं। थांबवल्या गेल्यानंतर त्यांना विचारणा केली की तू त्यांच्यासोबत का म्हणून आलास, तू इथला भाई आहेस का, तू त्यांच्यासोबत का आला। तो बोलतो दादा ते माझे मित्र होते म्हणून मी तिथे आलो। आणि इतकं बोलल्यानंतर त्यांनी तो जो गुंड आहे इथला लोकल गुंड, छपरी गुंड आहे, त्याने त्याच्यासोबत 10 लोक होती, त्या लोकांनी डायरेक्टली यांना मारहाण करण्यात आली। ही घटना जी घडली आहे याची पोलीस प्रशासनाने दखल घेतली आहे, परंतु त्यांना इतकी मारहाण करण्यात आली आहे की हे फोटो आपण पाहू शकता। यांच्या इथे डोळ्याच्या वर 4च्या वर स्टिचेस आहेत, त्यांना टाके पडलेले आहेत आणि हे फोटो आपण बघू शकता। यांच्या नाकाला देखील दुखापत झालेली आहे, नाकाचं हाड यांचं फ्रॅक्चर झालेलं आहे। यांच्या कानाचा पडदा, यांना कानावर इतके फटके मारण्यात आले की त्यांचा कानाचा पडदा सुद्धा फाटलेला आहे आणि हे मुकमार त्यांच्या पूर्ण शरीरावर त्याला बांबूने आणि फळीने मारण्यात आलेला आहे। यांनी ही कंप्लेंट पोलीस स्टेशनला केली आहे। या अगोदर देखील मला वाटतं मुमरादेवी कॉलनीमध्ये हरिओम डेअरीच्या इथे महालक्ष्मी किराणा स्टोअर्स आहे, 1 महिन्यापूर्वी त्या मालकाला सुद्धा, त्या व्यापाऱ्याला सुद्धा कोणत्या तरी लोकल गुंडांनी मारहाण केली होती। त्याच्यानंतर आता सध्याचा प्रकार आपण सोशल मीडियावर पाहत असाल की फेसबुक आणि याच्यावर एक न्यूज व्हायरल होते की एक अर्जुन गुज्जर म्हणून दुकानवाला आहे, 16 फेब्रुवारी 2024 रोजी त्याच्या दुकानाच्या समोर त्याने जे दुकान टाकलं आहे ती त्याची लक्ष्मी आहे, त्याच्या दुकानाच्या शटरच्या इथे वर उभं राहून लघुशंका करण्यात आली। ती देखील पोलिसांनी तो देखील गुन्हा दाखल केलेला आहे, पण अद्याप तो आरोपी पोलिसांना भेटलेला नाहीये। आम्हाला इतकंच म्हणायचं आहे की हा व्यापाऱ्यांवरचा होणारा वारंवार जो अन्याय होत आहे तो भारतीय जनता पार्टी कदापि सहन करणार नाही आणि ते सहन आम्ही कोणाला करू देणार नाही। यापुढे व्यापाऱ्यांच्या सन्मानार्थ भारतीय जनता पार्टी मैदानात उतरणार आहे आणि पोलीस प्रशासनाला आमची एवढीच विनंती आहे नमस्कार, मैं जिलाजीत तिवारी। मैं पुलिस प्रशासन से पूछना चाहता हूं, क्या हम व्यापारी भाई बाहर से आए हैं तो यहाँ धंधा न करें, या यहाँ के रहवासियों से पूछना चाहता हूं क्या हम लोग बाहर से आए हैं तो क्या धंधा न करें, हम यहाँ रोजी रोटी के लिए आए हुए हैं, क्या हमारे ऊपर हर समय जुल्म होता रहेगा, आप लोग क्या न्याय करेंगे हमारे लिए। पहली बात मैं सिंधे साहब से भी पूछना चाह रहा हूँ, यहाँ की सरकार से पूछना चाह रहा हूँ कि आए दिन हमारे ऊपर मारपीट घटना जैसी पुलिस चौकी में हम केस करने के बाद भी हमारी सुनवाई नहीं होती है। हम उनसे पूछना चाह रहे हैं कि क्या हमारे साथ यह अन्याय हो रहा है, आप इस पर कदम उठाएंगे। राजू पाटिल साहब से भी प्रार्थना कर रहा हूं कि इस पर कड़ी से कड़ी कार्रवाई करने की कृपा करें। हम व्यापारी भाई हर समय पीड़ित हो रहे हैं, लोकल गुंडा या प्रशासन कुछ भी नहीं मुद्दा उठा रही है। हम लोग बहुत परेशान हैं। हम भारतीय जनता पार्टी के अध्यक्ष माननीय श्री सचिन भोईट जी के पास अपने सभी व्यापारी मिलकर गए और उनसे प्रार्थना की, अपनी बीती हुई कथा बताए।
उन्होंने आश्वासन दिया है कि मैं सिंधे साहब से, राजू पाटिल से और फडणवीस साहब से रिक्वेस्ट करूंगा और लेटर डालूंगा, प्रशासन से लेटर डालूंगा और आप सबके पक्ष में जो भी सपोर्ट होगा करूंगा। हम इन्हें तहे दिल से धन्यवाद करते हैं। क्या कहना चाहोगे आप? सर 15 तारीख को भंडारा में हम लोग सब रहे थे। उसी रात को 12-1 बजे करीब भजन हो रहा था। भजन होते दौरान हम लोग बाहर भजन का आनंद ले रहे थे। उसी वक्त हम नितिन भोई सर्च करके आए और हमारे बाजू में शिव मार्ट ओपनिंग हो रहा है। शिव मार्ट ओपनिंग मालिक और हम लोग 4 व्यापारी सामने खड़े थे। उस वक्त मुझे शिव मार्ट मालिक को बुलाया गया यहाँ पे। बोले इसका मालिक कौन है, तो उसको बुलाया वो लोग। बुलाने के बाद पूछा इसका तुमने मॉल बनाया है, मॉल बनाया, ओपनिंग कर दी है, अभी उसके बाद हमारा क्या इसमें हिस्सा, हमारे लिए क्या है इसमें। उसके बाद फिर उन्होंने वहाँ से बात करके हम लोग वो लोग निकल गए। उसके बाद मुझे वापस रिटर्न बुलाया गया। मुझे रिटर्न बुला करके तुमने उसके साथ में क्यों आया? सर मैं नहीं आया, मुझे ऐसे दोस्त की तरह से मुझे लेके आया था। फिर बाद में तो उसको लेके क्यों गया? मतलब सर मैं लेके नहीं गया उनको, खुद अपनी मर्जी से गए थे। उसके पीछे तुरंत मुझे पीछे से मुझे बाम्बू से, फली से, बेड से, जैसा उसे मुझे मारते, मुझे कम से कम मारते हुए गली के अंदर से पूरा ले गए। मुझे वहाँ पौने 1 घंटा तक कंटिन्यू मुझे मारे सर। कान का पर्दा फटा हुआ मेरा सर। और एक होके कम से कम अपने लिए तो लड़ो। हम किसी से लड़ाई करने नहीं जाते, हम यहाँ पर काम धंधा करने आए हैं। इसके लिए सारे व्यापारी एक हो और कल के बंद के लिए सभी व्यापारी दिल से साथ दो, ताकि ये व्यापारी भाई को भी न्याय मिले और बाकी के जो 2 व्यापारियों के साथ घटना हुई है उनको भी आगे चल के न्याय मिले। बस इतना ही बोलना चाहेंगे।